चाल नाही पुढे तुमचीच राहील. नाही, या पोराला कामाला ठेवलंय. जातो नुसता वेळेवर येत नाही. याला पगार फुकट द्यायचा आहे का? आज 50,000 रुपये महिना घेतो माकडून. हां, पण कधी टायमिंगला येत नाही. त्याच्यापेक्षा याला काढून टाकला ना, दुसरा पोरगा बघितला ना, तो परवडेल मला. हां, तो गांग्या ठेवला असता ना, तो परवडला असतं मला. हां, त्याला अजून 10,000 रुपये वाढून देतो वाटलं जाग्याला. पण हा पोरे नको आहे. तर मग एकदा याला मला फोन करून बघू दे, येतो की नाही आज कामं, मला पाहू दे. हॅलो, बोला ना सावकार. कुठे आहे रे? हो 2 मिनटं कामात होतो थोडंसं. येतोय आम्ही तिकडे येतोय. अरे काय टाईम किती झाला आहे? तुला कुठं जायला लावायचं आहे? हां, वसुलीचा टाईम आहे, तुला कळत नाही का? अहो हे कॉलेजला थोडा मॅटर झाला होता त्याच्यासाठी आलो. ते मॅटरचं तो आला वहिले का? हा तो स्वतःचा आहे का? माझ्या मित्राचा आहे. अरे तुम्हाला लोकांना मित्र मैत्रिणी हे धंदे सोडून द्या रे तुम्ही सावकाराच्या हाताखाली कामाला आहे ना, कळत आहे ना तुला? आलो सावकार मी. काही कमी करतो का मी तुला? नाही सावकार सॉरी, येतो मी लगेच. हां, लगेच ये बरं 5 मिनिटात. हो सावकार. हो वसुली करायला जायची तुला, लगेच ये. हो सावकार. हो हां, चल लवकर ये. आलो सावकार. काही दोस्ती करायची, मैत्री करायची, लपडे करायचे, तिकडे उद्योग करायचे. चला आता वसुली कांगणे. लोट लोट. सावकार हा ये माझी. योग मध्ये. हा ये. बस इकडे. सावकार असू दे, बस इकडे. धर आजचे वसुलीचे नाव लिहि. सॉरी बरं का सावकार. हा तो काळा कांगणे आहे का? हा त्याच्याकडे 50,000 रुपये. हां काय तिने लय शिवाय दिलं होतं मागच्या वेळेस मला. कवर पैसे नाही देणार. मग तू बोलला का सावकारला पाठवू का म्हणा? बोललो होतो मी तर. हां, सगळं जप्ती करेल म्हणा. आणि ते शिरपतरावनी तर डायरेक्ट पलटी मारली. नाही त्याचं ते विषय सोडून दे. त्याचं नाव मी अकाउंट टाकलं येतं तुम्हाला. हा मला काय फरक पडत नाही अशा लोकांशी. हां ते घे, चंपी घे. ही तर एकदम चढेल बाई. काय माहिती ती? हा तुला काय बोलली का? ती मला डायरेक्ट काय बोलली माहिती का सावकार? काय? मी तुम्हाला खरं सांगतो, मग मा नाव ना की हा बोल. ती मला म्हणे तू येत जाय आणि तो व्याज वसूल करून जात जाय. हां, असं बोलली. डायरेक्ट अशी बोलली? डायरेक्ट अशी बोलली. बरं, उद्यापासून मी तिच्याकडे जातो वसुलीला. तू जाऊ नको तिच्याकडं. एकदा झालं बरं का. कोणाचं? तवाला. मग तुला याच्याकरता पाठवतो का मी? हां, हो मी मोकळ्या मनाने तुम्हाला खरं खरं सांगू राहिलो. फक्त वसुली पुरतं जायचं, पैसा घ्यायचा, निवड यायचं इकडं. का म्हणे एकदा जरा सांगतो आहे टाका नको का म्हणे. सावकार सावकार उपाय ठेवायचा तुला? बरं, माझ्या अगोदर जाऊन तू उरकून घेतो. अहो मग ती सावकार मी रिकामे हात येत नाही. तुमची सवय ना. तुम्ही कुठे पैसे कुठे मग? आलो ना वसूल करून मी. बरं झालं ते झालं. चंपी म्हटली तुला ती? हां घे. शांती घे. शांता 21,000 तिच्याकडं. शांता म्हणे हां, 1 महिन्यानंतर देईल म्हणे मी. काय पैसे? हा महिन्याभरानंतर. तिच्याकडे मी जातो. तू काय जाऊ नको आता राहू. चल. अरे तुला तो आता येणार नाही ती, आणि ती तुला रुपये देणार नाही, व्याज देणार नाही. तिला सावकारात जाणकार माहिती मला नाही. डायरेक्ट म्हणती पैसे घ्या टायमाला तू नव्हता तिथं. हा. मग काही संबंध नाही. तू अशी करते डायरेक्ट चुटकी वाजवते. चुटकी व्हायची का नाही म्हणते. डायरेक्ट? हा डायरेक्ट. बरं, तिला माझा पावर दाखवतो. आवाज बिल येतो असा. हो, ती अशीच करते. मग आपण नाही जाणार ते दारात. तिला अजून सावकाराचं जाणकार माहिती नाही तिला अजून. 21,000 रुपये तिचे टिप. हा अजून झालं. हां, गंगेचे घे. गंगाराम हे बिचारा गरीब आहे बरं का. त्याला लाख रुपये नेले. हे गरीब आहे हे म्हणतो. काय दवाखान्याला नेलं त्यांना? हा मागे त्याला ते हा. 1 लाख रुपये ना. हं, याच्यातले 25,000 रुपये ते उद्याच वायदा आहे त्याचा. हं. देव राहील तो. देव राहिला ना. हा त्याला कुठून काय भेटणार वाटतं, मेडिक्लेम मधून पैसे भेटणार वाटतं. तर मग ते देणार आहे तो. याचा सदैव मांडला तुला. हा 25,000 रुपये देईन बोल. आणि थोडे थोडे देईन म्हणे सगळे करून. हा ना. हा ते तर काही नाही बिचारा. तर चांगला माणूस आहे बरं का. स्वभाव चांगला आहे. बरं बाय, आता एवढ्याची वसूल करायची तो आजच्या आज. आणि तो घोग्या आहे ना. हा, काय म्हणला तो? त्याने तर खूप प्रचंड त्रास दिला भाऊ. त्याने काय केलं तुम्हाला सांगतो. त्याने मोबाईल काढला बरं का. मोबाईल काढला डायरेक्ट. हा हे बळजबरी माझ्याकडून हे सावकाराच्या एक मिनिट फोन लावून चाललं लगेच. मायावर 1 मिनिट लगेच. त्याला काय लागत त्याला? मायावर दादागिरी करून 2 मिनिटं 2 सांगतो ना मिनिटं. तुम्हाला. हॅलो, सावकार
हां नमस्कार. काय बरं मी माणूस पाठवला तुझ्याकडे वसुलीला. तू काय बोलला? नाही हो सावकार. तो काय मोबाईलमध्ये काय केलं? आणि तुला जे करता येईल ते कर. तुला माहिती आहे ना सावकाराचा धनका कसा आहे? घरी येऊन मारील. हां जसा भाकरीचा भोगा करतो ना तसा भोगा करील. हां लक्षात असू दे जरा. मुकाट्याने तो माणूस पाठीतो आणि पैसे देऊन टाक त्याच्याकडं. पुढचं बोलू नको अजिबात. हां चल ठेव. मला कुठं काय बोलला? तुम्हाला दाबा ते लोक मला लोक असेच कोली त्या. हां ना. हा. त्याच्याकडे जाऊन ये एकदा. हां अजून त्या राधीचे. राधी हां राधीचं म्हणणं असं आहे का मी सगळे पैसे दिलेले. बरं आता तुमचं माझ्याकडे रुपयाचा हिशोब राहिले. नाही म्हटलं का? हां ते मलाच फेडावं लागतं तुम्ही तिच्याकडून. मला 6,000 त्याच्याकडून पैसे मलाच फेडून द्यावं लागतील. हां तुम्ही वसूल करून घ्या. मग त्या गजरीचे घे. तिचे किती पैसे? तिच्याकडे 17,000 आहे. 70,000. गजरीचे घे बरं. तिनं 5 लाख नाही. गजरी 5. ह्या गजरीचा विषय सांगा हां तुम्हाला. काय तिचं काय आहे? हिने काय केलं? हां तिचा भाव होता घरात. बुवा. हा भाव बुवा हां तिचा भाव होता घरामध्ये. बरं. आणि मी नेमकं कार्यक्रमात टायमाला तिथं गेलो. हजर झाला. मला माहित नाही. मला माहित तुला नाही. काय माहिती कोण आहे काय? अच्छा दुपारी बिल गेली थोडी माहिती आहे आपल्याला. हां हा दुपारी त्यांचं चालू. हा गप गप मध्ये कार्यक्रम चालू. हा बरं. तुम्हाला सांगतो मग मी दरवाजा वाजवला. हां तू डिस्टर्बच कसं केलं म्हणे. चाल म्हणे तू चाल म्हणे. माझी गच्ची धरून 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 मला मध्ये ओढून देत होती. कोण गजरे? हा अवघड आहे बघ बायचं ना. आणि तो लगेच पळून गेला. जाऊ कोणी आज आपल्याला काय केलं त्याची. आपल्याला पैशाचे मतलब आहे. पण तिने वसुले कर फक्त आपले. मला कार्यक्रम करायला लावला. मग झाला का तो? झालं. आणि बस गपचिप नको सांगू या गोष्टी मला. 10,000 तिला माफ करून द्या. म्हणला माझ्यासाठी 10,000 10,000 तो कट होतील. सर्व्हिस दिली. तिला माफ केलं मग काय? सर्व्हिस दिली सांगितलं. तो पगारातून 10,000 कट होतील. म्हणजे तू माझी तुला वसुले पाठवतो तू हे पाहिजे घेतो का? सावकाराला का बोली ना कोणी? मला कोणी शिकवलं? बरं मीच शिकवलं. आणि मग मग तुमच्याच पायावर पाय देऊन चालू राहिलो. बरं मा पाया दगड पडून राहिला तो. ये नाही कळत का तुला? बरं महापागरातून देऊन टाकतात. हा आणि मला 10,000 पगार वाढून द्या. नंतर वाढेल 4 महिने आताच नाही. अजून बस कोण नाही एवढीच लिस्ट आहे. यांच्या वसुले करून तू का मारून घे. मी आराम करतो आता. गजरीकडे काही मी जात नाही. बरं गजरी कमाई मी जातो. हं. शांती कमाई मी जातो. आता तुम्ही चंपाकडे जा आणि तिच्याकडून वसूल करून घ्या पैसे. एकदम मस्त सर्विस. हा का? बरं त्या सागऱ्या का? हां त्या सागऱ्या का? सागऱ्या लाकूडच काढलं होतं. कावर हां कावर काढलं होतं? तो काय संबंध नाही म्हणे. शेंगोळ्या डायरेक्ट असं तुला फोन लावी जा ना मला पटक्यान. सावकार तुमचा मरेलच राहतो ना फोन कधी बी. आता 2 फोन आहे माझ्याजवळ. व्यस्तच राहतो ना तुम्ही. मग आता तुला माहिती आहे माझ्या किती फोन येणार राहते. घेणार राहत्या देणार राहत्या. सागरकडे किती पैसे? सागर का काय नाही 30,000 रुपये. 30,000 आहे का? हा याला कसं मग याला काय बोलू तो एक तर त्याला काय करा माग घेऊन ये. जर तुला काय ते त्याला त्यानं डायरेक्ट चाल मला सावकार बोलायला माझं. असं करू का? हां घेऊन ये त्याला. काय प्रॉब्लेम. आता शांत का तू जाऊ नको. नाही नाही शांत मी पाहतो फोन हँडल करून. मारील नाही तर मला तिला फोन करू द्या. मारील माल ती. 1 मिनिट. मानाव नका सांगू भाऊ. बाबाराव मारील. हा हॅलो शांत. सावकार बोलतोय. ते पैशाला किती दिवस झाले तो व्हायचा टळला आहे. बरं मी माणूस पाठवला तू माणसाला काय म्हणली? डायरेक्ट चुटक्या व्हायची ना. म्हणजे पैसे देऊन पस्तावा झाला का? तुला माहिती आहे ना आपला जाणका कसं आहे. आलं वसूलच करील पैसे. सोडणार नाही. रुपयाचा हिशोब घेईल मी. हो एकदा ना ठेव मग. हां मला काय माहिती आहे बाबूराव सावकार. कधी भेटतील पैसे? उद्या संध्याकाळपर्यंत. चला ओके डन. बरं मी काय म्हणतो सावकार. हां बोल. एक आहे ना चांदणी म्हणून लय गोड पाखरू आहे. बरं तिचा नवरा आजारी आहे तर त्याला पैसे लागते. अच्छा तुम्हाला सांगतो हे बा चवळीची शेंगाच. हा ना. मान आपल्या पिंजऱ्यामध्ये पैसे लागेल तितके देऊन टाकू. हा घेऊ नका. घेऊन येतो का तू? नाही तर मग इकडे घ्यायच्या आधी तू तिकडे घेऊन टाक. नाही हो सावकार. काय कॅटेगरी चावले आता. सावकार विसर ठेवा हो माझ्यावर.
मी आले विचार तिला. हा भरोसा ठेवा, तुमचं झालं मला. नंतर पाहिजे मी हा पण मग एकदा माय पिशे हा हो नंतर होईल. वसुलील टायमाला वसुलील नंतर हा नंतर मग वसुलील तो येणं जाणं होईल ना. हा वसुलील. मग तो तिकडे पाहायचं वाटलं पण इकडं नाही. मग तिला यायचं माफी जरा देऊ दे. मग आता मी तिकडे जातो. हा जा जाता निरोप दे तिला मी घेऊन ये. सांगतो का तू हा जाय. चालेल जा. मी तो परत आराम करतो. हो सावकार. हा हो सावकार. येऊ का सावकार? हा पण कोणी दमदाटी जायला लागलं तर मला फोन करतो. हो सावकार. चल ओके. आय 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 बाबा. आय आय काय करू तेच कळना झाले. हे तर सावकाराचंच घर दिसतंय. बरोबर मी बरोबर ठिकाणी आलेली मी. हे सावकाराचंच घर आहे का हो? हो हेच तर सावकारच घर आहे. हो का? हो अहो मी नाही तिथं सावकाराचं घर शोधलं. मला माहितीच नव्हतं ना. हे अगोदर आलीच नाही मी सावकारांच्या घरी. कुठून जायचं असतं त्यांच्या घरी? इकडून जायचं? नाही इकडे नाही, असं सरळ जायचं हा. आणि इकडे घालायचं पाय. काय? म्हणजे इकडे जायचं. हो का? म्हणजे राईट टर्न मारला की त्यांचं घर येते का? अहो असं घुसायचं आणि नंतर असं घुसायचं. फक्त घुसायचंच काम आहे इकडं. असं एवढं मोठं घर आहे का त्यांचं? लय मोठं आहे. तुम्ही अजून बघितलंच कुठं त्यांचं घर? बरं ठीक आहे. मग मी जाते. तसं माझं ना सावकाराकडे काम आहे ना, त्याच्यामुळे आलते मी. बरं सांभाळून जावा मग सावकाराकडे. हो हो त्याला लय काढायची आदत आहे. हो का? बापरे, सावकाराकडे काम करणारे लोक बी जरा वेगळेच दिसलेले. तर बाई सावकाराचं घर हे तर नसेल. पूर्ण बंगला तर इथं संपते, म्हणजे हेच असेल. सावकाराचं तर एवढा मोठा बंगला आहे. मला तर वाटलं सावकार वरती राहत असेल, पण सावकार तर इथं राहते वाटतं. मला बघावं लागेल पहिले दार वाजून निघतंय कोण घरातून बाहेर. बेलच वाजवते. सावकार? कोण आहे? सावकार? कोण आहे? सावकार मी चांदणी. चांदणे? हा. आले? आ? आलेस तू? हो, दरवाजा खोला ना. ओके ओके ओके. आय 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 बाबा बाबा. सावकार? आय ये. खूप टाइम लागला हो दार खोलायला. झोपेल होता ना. हो का? हो एकटेच आहे तुम्ही घरात? हो एकट्यात राहतो. दार का लावताय? नाही जरा कुणी येतं ना बाहेर. हो का? लय त्रास देतात लोक. बस. हाय हाय हाय. झोपलो होतो. इकडे हिशोब चालू होता. हो का? ज्याचं त्याचं कोणाला दिले, कोणाचे मिळाले पैसे. आणि वसुलीला एक माणूस पाठवलाय माझे. हो का? हो 50,000 माहिती आहे तुम्ही त्याला. बापरे. हो. आता कितीही केलं तर तुम्ही सावकार आहे ना. हो, मग. पैसेवाले लोक कामाला तुमच्याकडे एकच काय 2-2 3-3 असतील है ना. हो भरपूर आहे भरपूर. बरं काय यानं केलं तू? आता तुमच्याकडे कशाला येतात बरं? नाही, आता बा काय याच्या म्हणजे रेखा वाटली जाते नाही. हो ना, तेच ना. मी दिल्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही घेतल्याशिवाय राहत नाही. काय? पैसे. हो हो पैसे. माझा धंदाच आहे तो. हा? माझा धंदाच आहे व्यवसाय. पैसे द्यायचे द्यायचा. ना. हो बरोबर आहे. सावकार आहे तुम्ही ना. पैसे देता आणि लोक घेतात घेतात. तुमच्याकडून. घरात तसं कुणी कामवाली बाई वगैरे नाही का तुमच्या? म्हणजे नाही नाही बाई नाही. नाही का? मग घरात तुम्ही एकटेच असता? एकटेच. हो का? अच्छा. बरं काय ते मी काय म्हणत होते, बोल. माझा नवरा लई बिमार पडलाय हो. बिमार? हो खूप, म्हणजे इतका बिमार पडला नाही की त्या बिमारीसाठी ना मला हॉस्पिटलमध्ये खूप जास्त पैसे भरावे लागणार आहेत. तर डॉक्टरनी मला सांगितलं 1 लाख रुपये लागतील म्हणून. असा आजार काय? आजार काय? अहो थोडंसं आहे, थोडं किडनीचा प्रॉब्लेम. किडनी नाही आहे का त्याला? नाही आहे मग फेल झाली का? हा. अरे मग काय थोडा दिवस जगाल तू आता. हो ना, तेच ना. जा ना तू आता. बरं मी काय म्हणते, बोल बोल बोल. मला थोडी पैशाची मदत हवी होती. नाही पैसे नाही का तू? पैसे नाही का? पैसा कवा नाही म्हटलं. अशा कामाला पैसे मी देतोच ना.
अहो मग सावकार खरंच तुमचं ना लय लय चांगलं काम होईल बघा माझं. हो. म्हणजे तुम्ही मला पैसे दिले तर तेवढी 1,00,000ची मदत करा. आता काय पाय बिल भरायचे फक्त तुला ना. हो ऍडमिट केलं का? हो ऍडमिट केलेलं आहे त्यांना. हो का? पण मला ना एकाने सांगितलं सावकाराकडे जाऊन ना पैसे घेऊन ये, सावकार तुझी मदत करतील म्हणून. हो हो हो. मग मी तुमचं घर शोधत शोधत आले आणि आता कुठं तुमचं घर सापडलंय मला, नाहीतर लय शोधलो मागे मी हो तुमचं का? घर. हा हा, पहिलाच टाइम होता मला मात यायचा. हो ना तेच ना. हो. तर मग तो कोणाला विचारला तर बाबराव सावकार कुठं राहते ना, बरोबर हो. सांगितलं असतं. हा मी विचारत आले ना, हा. तेव्हाच तर माहित झालंय ना मला. आणि आता तुमच्या बंगल्याच्या बाहेरच एक तुमचं कामवालच कुणी होता वाटतं, त्याला विचारलं मी. नाही कामाला वसुली जाईल नाही एक होतं कोणतं म्हणजे वसुली जात जाता भेटला तुला रस्त्याला. आता काय माहिती कोण होतं जा असेल कोणी गाडी असेल. तुमचा ड्रायव्हर वगैरे असेल तो. हा काहीतरी असेल तो. गाडी जवळ होता बघा तुमच्या 4 व्हीलर जवळ. गाडी पुसली जाता का? हा आता हा मग बरं गाडी पुसायला लावली त्याला मी. हो हो तर त्याला म्हटलं तोपर्यंत मी आराम करतो, हा का गाडीत डिझेल ऑइल पाणी बघून घे, चेक करून घे म्हटलं. बाहेर जायचं का तुम्हाला कुठं? नाही आता तू आले मग मी काल जाऊ बाहेर. बाहेर मी याच्या करताना जात राहतोय ना, वसुली करायला करताना. अच्छा अच्छा. आता तू आले म्हटलं मग बाहेर जायचं काही कामच नाही ना. मी आली म्हणजे तुम्ही आता जाणार तो नाही. तू वेळ घेणारच ना माझा आता. हो आहो सावकार मी तुमचं तू मागणार आणि मी देणार. काय तू मागणार आणि मी देणार का नाही? मी मागणार ओ हा हा पैसे ना. तुला समजत आहे का माझी भाषा? अहो थोडं थोडं समजतं मला. ते कधी कधी काय होतं माहितीये का, ते डोक्यात घुसत नाही ना लवकर त्याच्यामुळे. बरोबर. मग तेवढं करा ना पैसे. बरं हे बघ मी तुला ₹1,00,000 देणार. हा देणार तू किती दिवसात देणार? मी का माझ्याकडे येतील तेव्हा देते ना. थोडं थोडं तुमचे देऊन टाकन मी. बरं हे बघ तुला व्याज लागत का बिगर व्याज लागतात? बिगर व्याजी म्हणजे का ते कसं देता तुम्ही बिगर व्याजी? हा? म्हणजे बिना व्याजाचं ते कसं नाही देता कसं आहे माहिती आहे का, आता तू सावकाराचं काम कसं राहत तुला चांगलं माहिती आहे. पैसा देताना ना बंडलची बंडल देऊन मोकळा होतो, बरोबर. पण वसूल करायला स्वतः बंडलची बंडलच करतो. हो का? हा मग तुम्ही माझ्याकडून थोडे थोडे पैसे नाही घेणार का? मी वाटलं तो कोण आहे ना हं. वरलं व्याज घेणार नाही. पण हो मग का? पण तू समजून घे मी समजून का सावकार काय म्हणतोय म्हणून असं. नाही हो सावकार, मला काही समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय. मला सरळ सरळ सांगा ना. तुला एक सांगू का हं. मी बाय माणसाला पैसे देता नाही ना हं. व्याज कधीच लावित नाही. मग तर चांगलीच गोष्ट आहे ना. तुम्ही व्याज नाही घेत म्हणजे तुम्ही खूप मोठे दिलवाले बघा. हो. असं तुमच्यासारखा सावकार ना सगळीकडे असावं बघा. म्हणजे कसं आहे 1-1 लाख रुपये देता तुम्ही, हो. त्याचं व्याज नाही घेत म्हणजे नाही. खरंच तुमचं मन लय मोठं आहे बरं का. पण मला आहे ना बाया नाही म्हणती नाही, आ? बाया कधीच नाही म्हणती नाही. तेव्हा ते लय उपकार केले सावकाराने, लय उपकार केले. बरं पण ते देऊनच जाते मला. मग काय काय जे लागलं ते मागितलं का म्हणजे मी जर मागितलं ना हं. ते मला नाराज करून जाते नाही. म्हणजे तुम्ही असं बायकांकडून मागता काय? तर काय मागायला काय राहते तुमच्या मागायला तुम्ही सांगा. हा बाई सावकार मला ना तुमचं काही बोलणंच कळणं झालंय बघा. तुम्ही लय वेगळं बोलताय काहीतरीच. बाई ये बघ मला बाई इडा हात थोडं माझ्या गादीवर बंडलची बंडल पडत राहते, बरोबर. मी काही टेन्शन घेत नाही, मी राहतो एकटा. हो सावकार, पण तुम्ही जे बोलताय ना हा. मला ते काहीतरी वेगळंच वाटतंय हो. मग व्याज लाव का? कसं आहे ना, व्याज लाव का? 10%? 10%? हो मग अहो सावकार मी कुठून फेडणार बरं एवढं? मग तुला 10% परवडत असेल मग तुला कोणतं तोल होतं मला सांग. 10% तोल होतं का हे तोल होतं ना तुझं? चांदणी. नावले भारी तुझं. हो काही पोरसोर आहे तुला? नाही हो, एक पण नाही. का? ते हा आजारी असल्यामुळे ना. बरं बघ पैसे घेऊन जा, टेन्शन घेऊ नको. हो का? हो जाऊ नको, मी आहे ना. हो तुला अर्ध्या रात्री जेव्हा अडचण येईल तेव्हा माग येत जाईल. खरंच? कधी उठव मला तू, म्हणजे कधी झोपेत असलो हा. ना कधी उठव मला. उठणार का तुम्ही? आणि मग तू नुसते बेल वाजव हं. का सावकार आवाज दे. आता ये झोपेलेच होते ना, हो तरच त्या बेल वाजायला आवाज दिला उठलो का नाही बरोबर आहे. हा असं. पण आता एवढी वेळेस मदत करा मला, नंतर कधी मदत लागली तर मी येईन तुमच्याकडे. नाही येईल म्हणजे तुला लागलं तरी येईल. हो ना, हो लागलं तरीच येईल मी हा, तुमच्याकडे. तसं नको येऊ. हो चालेल. कारण तसं कसं आहे मला काय ना येणं जाणं राहतं ना दुसरे पण. हो का? हा मग दुसरे राहते ना. तर मग तेवढी करा ना मदत. किती लागत आहे? 1 लाख. 1 लाख. हो बरं मी सांगितलं ते देणार आहे का? हम्म.
अहो मी काय म्हणते सावकार, एवढी वेळेस करा ना. नाही ना, मग काय होतं एवढ्या वेळेस गेला का वेळ निघून जाते ना. नाही ना ही तर खरी वेळ आहे महत्वाची. अहो कारण सावकार तू ऐका ना. अडचणीत आहे आणि मी अडचणीत आहे. मी काय म्हणते, हा. मला चांदणी म्हणतात आणि चांदणी ना कोणाला खोटं बोलत नाही बघा. काय झालं माहिती आहे का, चांदणे हा. लय जणी अशा येऊन गेल्या माक पैसा घेऊन गेल्या, तसंच 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 ठेवून गेल्या मला. अं, हा अशी का, मग ते मला कसं आहे, मी व्याजाचा धंदा म्हणजे कसं आहे करणं मला अवघड झालं आता. मी एक तर ना थांबून घेतो, वाटलं तर व्याजाला द्यायचे पैसे आणि कोणाला द्यायचेच बंद करून टाकेल डायरेक्ट. मी काय म्हणते, हा. आता तुम्ही म्हणताय व्याज नको देऊ, हा मला 1 लाख पाहिजे. हो, तर मग त्या मोबदल्यात फक्त मग व्याजाच्या मोबदल्यात. हा मग ते विचार तर मी केला आता. हा. मला तर काही योग्य वाटत नाहीये, पण माझी बी नाही, एक नाही, गोष्ट नाही. ऐकावं लागेल तुम्हाला. ऐकता का? काय आता एवढं म्हणताय तुम्ही चांदणी नाव, पण तुम्हाला खूप आवडलं. लय आवड, खरंच मला लय मग मी आवडली. पण आवडली असेल ना खरंच तुम्हाला. मला लय आवडली तू खरंच. ये ना जवळ या. ये आता इकडं कोणी आपण दोघं इकडं कोणी आहे का? हो का? ऐक मग, अम, तुला लाख काय 50,000 आहे की वाढव देतो बस. 1.5 लाख दे ना. आणि मग मी काय म्हणते सावकार, बोल. आता मी तुम्हाला आवडलीच आहे ना, हो. तर मग तुमची चांदणी आहे ही. हा माझी हो मग. कधी पण. हो. मग तुझा नवरा. अहो नवरा तर बिमार झालाय ना, आता काय करता त्याचं. हा ना. मग मी काय म्हणते, आता चांदणी तुम्हाला आवडली, चांदणी तुमचीच आहे, मग चांदणीकडून व्याज काय आणि वापस पैसा घेणं काय? हां घेणार पण नाही. नाही ना. नाही, मला जर चांदणी जे मला देणार आहे ते मला महत्वाचं आहे. हो की नाही. हे पैसे नाही महत्वाचे मला. सावकार मी काय म्हणते, पैसा द्या मला, तुम्हाला पाहिजे ते मी देते, मग घाई कशाला. बरं मी काय म्हणतो, चांदणी तर घाई चांगल्या कामाला वेळ नाही घालायचा. हो का. बरोबर ना. आधी काम करून घेऊ, हम्म. नंतर बंडल मोजून घेऊ. सावकार चांदणी आता ही चांदणी तुमची आहे, बंडल मोजायचं काय? हे तुला बंडल जसे असं लागले तसे उचललं, उचल. तुझ्या हातात तिजोरीची चावी देऊ का लगेच? मग तर खूपच चांगलंय. बाय. मग हे बंडल मी तोपर्यंत इथंच राहू दे ना, अजून आपलं काही झालंच नाही. सावकार नाही. काय हो तुम्ही बाई? ऐक ना आता चांदणी. ही चांदणी तुमचीच आहे. अगं आहे, मग पण अशी वेळ परत येणार नाही. रोजच ऐका ना, रोजच येईल हा पैसा ना. आता मी माझ्या नाही ऐकू जाणं चांदणी, इथेच राहू दे ना. चल ना तू मी. सावकार जाऊ द्या बाई, तुम्हाला तर काही आता चांदणी एवढं लवकर तुम्हाला मान्य केली आहे चांदणीनं. चांदणी असं पण म्हणतीये की चांदणी नाही तुमकडे तुमचीच राहील. मला काय झालं माहिती का, मागच्या वेळेस हप्त्यात आहे ना एक सावकार अशी झाली. सावकार तिनं असं मला बरं, गाला सावकार, मी काय वाटले, म्हणते, फिरवले, असं केलं म्हणून मी तुमचीच. अगं गेली 5 लाख घेऊ, हो का. परत तोंड दाखवायला आली. ऐका ना सावकार, सावकार पालता झोपला, मग पालता. सावकार तशी मी नाहीये, मी ना सगळ्यात वेगळी आहे आणि मला ना चांदणी म्हणतात. तो नाही चांदणे तू. सावकार तुमची ही गाल ना लय भारी बरं बरं, का, मी मऊ काय मऊ. मी काय आणि चांदणे सावकार मला ना तुम्ही खूप चांदणे, आवडले, तुला- जाम आवडले. मी काय ऐक ना चांदणे, फक्त तू पहिलं दिवस चाल मला सांग आता. हो का. हो फक्त चला 10 मिनिटं चाल. चला चला चला. हा सावकार अच्छा. उठवू का मी तुम्हाला? नाही चाल, आता उठवायचं नाही, चाल मी बरोबर उठतो. चल चल. चला. सावकार घे पडदा लाव. तुमचं घर तर लयच भारी हो. हा बेड चालला तू आता बेड. ऐका ना सावकार, मी काय म्हणते, एक 2च मिनिट थांबा, मी आलेच. हा. कुठं? आलेच 2च मिनिट थांबा, आलेच. हा. पैसा तर भेटला आपल्याला आणि तशी आपली इज्जत हातातच आहे. सावकाराला ना कसं बनवायचं ना मला कळतच होतं चांगलं. जाते निघून, बसतो ते त्याला वाट बघून बघू. चांदणी छे, कुठे गेली चांदणी? चांदणी, अरे बापरे, मायला गोड गोड बोलली माशी आणि मला घेऊन गेली मध्ये. मला मग थांबायला लगेच आले. मी म्हटलं बाथरूमला गेली. अरे बापरे पैसे, अरे बापरे, सावकारला चुना लावून गेली काय. लाख रुपये होते, लाख रुपये घेऊन पळाली. अरे बापरे, आता कुठं शोधावं हिला.
थांब माझ्या माणसाला फोन करतो मी. हॅलो, बोला ना सावकार. कुठे आहे तू? मी करू राहिलो. काय करू राहिलो मी आता. करू राहिला? हा. अरे करू राहिला इकडं बा, अरे पैसे गेले, तू काय करू राहिला? ते जाऊ दे, मला काही घेणे इथं मी कामच करू राहिलो. हिला काय बा, द्या ठेवून. फोन अरे नका मला. एकटी चांदणी आलती. मला काम होईपर्यंत डिस्टर्ब न करू द्या बरं आता. हिला मी माणूस ठेवला 50,000 रुपये महिन्याला, तो मला भारी पडी सुटला. आणि सावकार इकडे एक ठिकाणी बसून राहिलाय आणि वसुलीला पाठवतो तिकडं करी सुटलाय. आणि सावकार बसला इकडं तोंडात बोटं घालीत. कसं करावं आता ये? बरं चांदणी, तू जाते कुठं ग? तुझ्या नवऱ्याची किडनी गेली ना, दुसरीसुद्धा किडनी जाईल, घाबरू नको. परत तू माझ्याकडे दिसे पैसे न्यायला. तुला गावात कोणीच उभं करणार नाही पैशाला, फक्त सावकार बाबराव इथे.